पालक म्हणून प्रत्येकाचं एकच स्वप्न असतं. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं. आपण कितीही व्यस्त असलो, खर्च कितीही वाढले, तरी मुलांचं भविष्य हे सुरक्षित असलं पाहिजे, ही भावना कायम मनात असते. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का, की आज इंजिनिअरिंग किंवा मेडिकल शिकवायला 20 ते 25 लाख रुपये लागतायत, तर मग 2040 मध्ये हा खर्च किती मोठा होईल? 3 पट होईल, 4 पट होईल, की त्याहून जास्त? इनफॅक्ट एका अभ्यासानुसार भारतात शिक्षणाचा खर्च हा दरवर्षी 8% वाढतोय. म्हणजे आज जर तुमचं मूल 5 वर्षाचं असेल, तर त्याचं कॉलेजपर्यंतचं शिक्षण हे तुमच्या एकूण कमाई इतकं महाग पडू शकतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, की 2040 मध्ये शिक्षणाचा खर्च किती असू शकतो, तो खर्च भागवण्यासाठी दरमहा किती बचत आवश्यक आहे आणि कोणत्या गुंतवणुकीत पैसे ठेवले तर तुम्हाला हे टार्गेट सहज गाठता येईल. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 2040चं शिक्षणाचं गणित. समजा तुमचं मूल आज 5 वर्षाचं आहे. सो 17व्या-18व्या वर्षी म्हणजेच साधारणपणे 2040ला तो कॉलेजला जाणार. आता आजचा आपण शिक्षणाचा खर्च समजून घेऊया. आता आज जर इंजिनिअरिंग करायचं असेल तर साधारणपणे 10 लाख रुपये खर्च येतो. मेडिकलला जायचंय तर किमान 25 लाख रुपये हातात हवेत. भारतात MBA करायचंय तर साधारण 15 लाख रुपये खर्च आहे आणि भारताबाहेर MBA करायचंय तर 50 लाख ते 1 कोटी रुपये लागतात. आता हे सगळे खर्च आजचे आहेत. पण शिक्षणाचा महागाई दर म्हणजेच एज्युकेशन इन्फ्लेशन रेट हा दरवर्षी सुमारे 8% आहे. म्हणजेच पुढच्या 15 वर्षात हे सगळे खर्च 3 ते 4 पटीने वाढतील. उदाहरणार्थ आज इंजिनिअरिंगसाठी 10 लाख रुपये लागतात, तर पुढच्या म्हणजे 2040 पर्यंत त्याच्यासाठी 30 ते 31 लाख रुपये लागू शकतात. मेडिकलसाठी आज 25 लाख रुपये लागतात, तर 2040ला 79 लाख ते 80 लाख रुपये खर्च येऊ शकतो. आणि MBA साठी आज 1 कोटी लागतायत, तर 2040 पर्यंत 3 कोटीपर्यंत खर्च होऊ शकतो. सो थोडक्यात काय, तर मुलांचं शिक्षण हे घर खरेदी करण्या इतकं मोठं आर्थिक लक्ष्य होऊ शकतं. आता जरा प्रॅक्टिकल विचार करूया. समजा तुमचं टार्गेट आहे की 15 वर्षात तुम्हाला 30 लाख रुपये तयार करायचे, जेणेकरून तुमच्या मुलाचं इंजिनिअरिंग किंवा ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण हे व्यवस्थित होईल. सो त्यासाठी तुम्ही जर आजपासून SIP सुरू केली आणि दर महिन्याला काही रक्कम ही म्युच्युअल फंडात गुंतवली, ज्यावरती 12% रिटर्न्स आहेत, तर तुमचं गणित पुढील प्रमाणे असेल. जर तुम्ही दर महिन्याला 8,500 रुपये हे म्युच्युअल फंडात गुंतवले, तर पुढच्या 15 वर्षात 30 लाख रुपयाचं कॉर्पस तयार होईल. पण जर तुम्ही उशीर केला आणि आज ऐवजी 5 वर्षांनी जर गुंतवणूक सुरू केली, तर हे 30 लाखाचं टार्गेट गाठण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला 15,000 पेक्षा जास्त रक्कम गुंतवावी लागेल. आता हे ऐकून तुमच्या एक गोष्ट लक्षात आलीच असेल, की वेळ म्हणजेच पैसा. सो जितक्या लवकर तुम्ही सुरुवात कराल, तितकं ओझं तुमचं कमी होईल. आणि जर तुमचं टार्गेट परदेशी शिक्षण असेल, तर मात्र तुम्हाला दर महिन्याला किमान 28,000ची गुंतवणूक करावी लागेल. अँड येस, हे आकडे दरवर्षी महागाईच्या दराने वाढतच जाणार आहेत, हे विसरू नका. अनेक पालक फिक्स डिपॉझिट किंवा RD मध्ये पैसे गुंतवतात, पण त्यावरती मिळणारा 6 ते 7% परतावा हा शिक्षणाच्या महागाईशी स्पर्धा करू शकत नाही. म्हणून तुम्ही गुंतवणुकीला 3 भागात विभागा. पहिला आहे शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे 1 ते 5 वर्षामधली गुंतवणूक. इथे तुम्ही एखाद्या RD मध्ये किंवा डेट फंड मध्ये पैसे गुंतवू शकता. दुसरं आहे मीडियम टर्म म्हणजे 5 ते 10 वर्षांची गुंतवणूक. इथे तुम्ही एखाद्या बॅलन्स्ड म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवू शकता. आणि तिसरं आहे लॉंग टर्म म्हणजे 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधी असलेली गुंतवणूक. इथे तुम्ही एखाद्या इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये किंवा इंडेक्स फंड मध्ये पैसे गुंतवू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही 5,000ची दर महिन्याला SIP केली
आणि 15 वर्षांसाठी ते इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पैसे ठेवलात, तर तुमचा 25 लाख रुपयांचा कॉर्पस तयार होईल. आणि हेच पैसे जर तुम्ही एखाद्या एफ मध्ये ठेवले असते, तर फक्त 14 ते 15 लाख रुपयेच जमा झाले असते. आता फक्त गुंतवणूक करायची आहे असं म्हणणं पुरेसं नाही, तर तुम्हाला आधी तुमचं टार्गेट निश्चित करावं लागेल. मुलांना कोणतं शिक्षण द्यायचंय, ते शिक्षण भारतात द्यायचंय की परदेशात द्यायचंय, त्या कॉलेजेसची आजची फी काय आहे, त्या खर्चावर 8% वार्षिक वाढ लावली तर 15 वर्षांनी तो खर्च किती होईल, हे सगळं कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि मग या आकड्यांनुसार तुम्हाला दर महिन्याची बचतीची रक्कम ठरवावी लागेल. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग असं म्हणतात. शिक्षण कर्ज हा एक पर्याय नक्कीच आहे, पण तो फक्त शेवटचा उपाय म्हणून वापरा. कारण कर्ज घेतलं तर त्यावरती 10 ते 12% व्याज द्यावा लागतो. आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर कर्ज रिपेमेंटचं त्यांना ओझं व्हावं लागतं. सो जर पालकांनी आधीच गुंतवणूक करून एखादं कॉर्पस तयार केलं, तर मग मुलांना करिअरच्या सुरुवातीला कर्जाचं ओझं टाळता येईल. थोडक्यात काय, तर आजचा शहाणा पालक उद्याच्या मुलांचं कर्ज वाचवतो. आज आपण ज्या जीवनशैलीत जगतो, त्या तुलनेत पुढच्या 15 ते 20 वर्षात शिक्षण लाईफस्टाईल कॉस्ट खूप वाढणार आहे. हॉस्टेल, फूड, ट्रान्सपोर्टेशन हे सगळं महाग होणार आहे. त्यामुळे आज जर एका विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च 2 लाख रुपये असेल, तर 2040ला तो खर्च 6 ते 7 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणूनच फक्त कॉलेज फी नाही, तर संपूर्ण शिक्षण खर्चाचा तुम्ही विचार करा. गुंतवणूक करताना रिस्क आणि रिटर्न या दोन्हीचं संतुलन ठेवा. 100% इक्विटी इन्व्हेस्टमेंट ही जोखमीची आहेच, म्हणूनच वेळोवेळी तुमचं पोर्टफोलिओ रिव्ह्यू करत जा. अँड येस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, म्युच्युअल फंड SIPs आणि टर्म इन्शुरन्स यांचा मिक्स ठेवा. सो मित्रांनो, मुलांचं शिक्षण हे फक्त स्वप्न नाही, तर ती एक आर्थिक जबाबदारी आहे. आणि योग्य नियोजनाने ही साध्य होऊ शकते. जर तुम्ही आजपासूनच शिस्तबद्ध गुंतवणूक सुरू केली, तर 2040मध्ये तुमचं मूल फक्त चांगलं शिक्षणच नाही, तर कर्जमुक्त शिक्षण घेईल. आणि हीच खरी आपली संपत्ती आहे. आता मला तुम्हाला विचारायला आवडेल, की तुमचं मूल किती वर्षाचं आहे आणि त्याच्या शिक्षणासाठी तुम्ही कोणती गुंतवणूक सुरू केली आहे का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल, तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.